एक दिवसाचा डोस राहिला होता तो पण घेऊन घेतला, पण घरचे म्हणले तू डोस जरा टायमिंगवर नाही खाल्ला म्हणून तुझी ही आता अवस्था झाली. अरे बाबा चुकलं माझ्याकडून, आता तेच गिरावता. आजच्याला डायरेक्ट 10 किलोचीच पिशवी भराय घेतली. आईसाहेब म्हणले काट्यावलय गर्दी असती तोपर्यंत आपण टाकलेलं अर्धा किलो बी जास्त जातं कधी कधी, मग काय ती काढून बी देत नाही आपल्याला. आपल्या रोजच्या काट्यावरती लगेच वजन करायला घेतलं. म्हणलं वजन करून ठेवलं म्हणजे टेन्शन नाही. कसं आहे आम्हाला काटा कोण देत नव्हतं, मग शेवटी आम्ही पण एकात घेतला. आणि आता तीच माणसं आम्हाला काटा मागा येतात, पण आम्ही म्हणतो आमचाच काटा बिघडलाय. कसं आहे वेळ प्रत्येकाची येते, त्याच्यामुळं माजायचं नाही. हातासरशी लगेच घर जाडून घेतलं. म्हणलं परत आईसाहेबांना उशीर झाला तर आईसाहेब माझ्या नावाने जाळ काढतात. जरा वेळ झोपलो होतो, जरा कणकणी जाणवत होती. बळच आईसाहेबांना 10 किलोचं पिशव्या वजन करून दिलं आणि घर पण जाडलं. कशाला आईसाहेबांना म्हणायचं माझं दुखतंय. आईसाहेब परत म्हणले असत्या कशाला करायचं काम. जेवायला केलं होतं वांगण चपाती. मी बसलो होतो जेवायला. भाऊ म्हणला होता जेवानी चल आपण दवाखान्यात जाऊन येऊ. गोळ्या खाऊन खाऊन वांगंसुद्धा कडवट लागायला लागलं मला. गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं, मग भावाने लगेच पंपावर गाडीमध्ये पेट्रोल टाकलं. मीन भाऊ निघालो तर दवाखान्यात पाण्याची बॉटल घेऊन. म्हणलं येता येता पाणी आणता येईन. म्हणला तुला टूचून आणू. टूचून नाही म्हणलं गोळ्या खायच्या. दवाखान्यात गेलो पण डॉक्टरच नव्हता, डॉक्टराच्या हाताखालचा होता. म्हणलं त्याच्याकडे नको बाबा, आपलं पाणी घेऊन घरी जाऊ. तेव्हा परत द्यायच्या दुसऱ्याच गोळ्या. आमचं बाप्पा वाली अंगाले वारी निवडतात, एक शेंग बघतात खालून वरून खिडकी आहे का. तेव्हा डॉक्टर येणार होता 7 वाजता. भाऊ म्हणला 7 वाजता आला आणि पाऊस बिऊस लागलं तर काय करायचं. मग मीन भाऊ निघालो होतो दुसऱ्या डॉक्टरकडं. माझ्या आधी 4-5 नंबर होतं, त्याच्यामुळे मी बसलो होतो निवांत. कमेंट करून नक्की सांगा माझा चेहरा कसा दिसतोय. ह्याच्या मायला ह्या डॉक्टरने पण इंजेक्शन दिलं. म्हणलं म्हणजे बसायची जागा पार बाद करून टाकता का. ह्या डॉक्टरांचा गुण येतो म्हणून लय लांबून लांबून लोक येतात. भाव गेला होता मेडिकलमध्ये गोळ्या औषधं आणायला. वाईट काळामध्ये बाहेरची लोक कामाला नाही येत. एक फोन केला तर म्हणणार मी व्यस्त आहे, पण माझ्या वाईट काळामध्ये माझा भाऊच उभा राहिला. एकेकाळी त्यांनी मला हाणलं मारलं असेल ना तरी तो माझ्या वाईट काळामध्ये माझ्या साथ देतोय. मीन भाऊ आलो होतो सरकारी दवाखान्यात थोडी गोळ्या औषधं न्यायला. मला भाऊ म्हणला तू गाडी पशीच थांब, तू आत नको येऊ. म्हणलं तू म्हणन तसं बाबा. सगळी कामं आवरून मीन भाऊ निघालो होतो आता घरी आल्यानंतर डॉक्टरांच्या गोळ्या खायला घेतल्या. म्हणलं गोळ्या तरी कवर खायच्या काय माहिती. आता येळाला केळण वाणवासाला शीतपळे. आता आजारी पडले म्हणलं गोळ्या तर खायलाच बाग आहे, नाहीतर फुकावल्या ना परत म्हणते तुला परत नाही दवाखान्यात नेणार बाबा, तू गोळ्या खात नाही. गोळ्या खाल्ल्यावरती जरा निवांत झोपलं. म्हणलं जरा बरं वाटून झोपल्यावरती आईसाहेब आल्या होत्या मार्केटवरून. मग आईसाहेबांनी मस्तपैकी चहा केला. मी बसलो होतो वाल निवडायला. कसं आहे मागाशी पप्पांनी निवडली ती पप्पांनी निवडून ठेवली. आता परत भाऊ पप्पा तोडायला गेलो होतं ती वाल मी बसलो निवडायला.